नमस्कार. निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे मुरमुऱ्यांचे लाडू. तर हे लाडू मी गुळापासून बनवणार आहे. मुरमुऱ्यांचे लाडू हा मुलांच्या लहान भुकेसाठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे. तर हे लाडू लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील असे हे मुरमुऱ्यांचे लाडू आपण करायला सुरुवात करूयात. इथे आपल्याला एका भांड्याचं असं प्रमाण काढून घ्यायचं आहे. तर आपण ज्या भांड्याने मुरमुरे घेणार आहोत त्याच भांड्याने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर इथे मी 5 भांडे हे मुरमुरे घेतले आहे. त्याच भांड्याने इथे मी पाऊण भांडं गूळ वापरलेला आहे. गुळामध्ये आपल्याला नाश्ता करण्याचे 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि आता हा गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. तर इथे मी कढईमध्ये गूळ सर्व टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून कढई गॅसवरती ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम आपली मोठीच आहे. आणि आता आपला हा सर्व गूळ विरघळला गेलेला आहे. तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. पाहू शकता आपला गूळ सर्व विरघळला आहे आणि आता पाक बनायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण एकदा गुळाचा पाक हा चेक करून पाहूयात की आपला पाक तयार झालेला आहे की नाही ते. तर इथे मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपला गुळाच्या पाकाचे 2 ते 3 थेंब टाकून घेतलेले आहेत. गुळाच्या पाकाची छान अशी गोडी बनते आहे. पण तरीही आपला पाक काही अजून तयार झालेला नाही आहे. तर गुळाच्या पाकाची ही गोडी अशी लांबली जाते आहे. त्यामुळे आपण अजून एकदा थोडा वेळ आपला गुळाचा पाक होऊ देऊयात. 2-3 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण अजून एकदा पाक चेक करून पाहूयात. तर इथे मी 3-4 थेंब असे पाण्यामध्ये टाकलेले आहेत डिशमध्ये आणि आता थोडं थंड झाल्यानंतर पाक आपण चेक करून पाहूयात. तर इथे आपली गुळाच्या पाकाची गोडी अशी लांबली जाते आहे पण अशी तुटते आहे. तर पाकाची गोडी आपल्याला अशीच तुटायला हवी आहे. इथे आपला पाक हा तयार झालेला आहे. गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे. आता आपण हा तयार झालेला पाक मुरमुऱ्यांमध्ये ओतून घेऊयात. तर इथे मी सर्व मुरमुऱ्यांमध्ये हा गुळाचा पाक तयार झालेला तो असा ओतून घेतला आहे. कढईला लागलेलं सर्व आपण सरोट्याने असं मुरमुऱ्यांमध्ये काढून घेऊयात. आता आपण हा पाक आणि मुरमुरे सर्व असे मिक्स करून घेऊयात. पाक आणि मुरमुरे मिक्स करण्याचं काम आपल्याला थोडंसं पटापटच करायचं आहे. जेणेकरून आपला पाक थंड होणार नाही आणि लवकरात लवकर मुरमुऱ्यांमध्ये कालवला जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला गुळाचा पाक हा मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व गुळाचा पाक आता मी मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण आता त्याचे छोटे छोटे असे लाडू करून घेऊयात. मस्त असे गोल गरगरीत आपले लाडू छान तयार होत आहे. आपल्याला असं थोडंसं लाडूचं मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि त्याचे गोल गोल असे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे लाडू आपल्याला गरम असतानाच असे बांधता येतात. थंड झाल्यानंतर आपल्याला लाडू करता येत नाही. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस अशी पटपटच करून घ्यायची आहे. तर इथे आपले सर्व लाडू बनून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा. आणि तुम्हीही एकदा माझ्या पद्धतीने असे हे मुरमुऱ्यांचे लाडू करून पहा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.